जर तुम्हाला सतत अपचन होतंय, ब्लोटिंग होतंय, सतत गॅस होतोय आणि अनइझी फिलिंग येत आहे, तर आयुर्वेदामध्ये यासाठी एक सुंदर पाठ सांगितलाय की जो तुम्ही घरी पण बनवू शकता. तो म्हणजे हिंगवाष्टक चूर्ण. हिंग, सुंठ, ओवा हे एकत्र आपल्याला घ्यायचंय. त्याच्यामध्ये थोडंसं सैंधव घालायचंय आणि हा पाट तयार होतो. यामध्ये हिंग आहे, सुंठ आहे आणि ओवा आहे. ह्या तिन्हीला तुम्ही नोटीस केलं तर हे उष्ण पदार्थ आहेत की जे आपला अग्नी प्रदीप्त करतात, पचनाला मदत करतात. आणि सैंधव म्हणजे क्षार आहे. तुम्ही तुमची जीभ बघितली, त्याच्यावरती पांढरा लेअर असेल तर तुमच्या पचनासाठी हे मदत करतं. पण हे खूप आपण म्हणतो ना शरीरातली उष्णता वाढवतं. त्यामुळे पित्त प्रकृतीचे व्यक्ती असतील तर त्यांनी हिंगवाष्टक चूर्ण हे तूप किंवा लोण्याबरोबर घ्यायचंय. कफ प्रकृती आणि वात प्रकृती ह्यांचे व्यक्ती असतील तर हिंगवाष्टक चूर्ण जेवणाआधी अर्धा तास पाव चमचा त्यांनी गरम पाण्याबरोबर घ्यायचंय. बघा, हे सोपे उपाय करून बघा, पण तुमच्या जवळच्या वैद्यांना विचारून.